मित्रांनो आपण जिंकलो. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांना दोन गोष्टींची विनंती करू इच्छितोय. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं की आपण जिंकलो. तुम्ही म्हणा प्रकाश आंबेडकर हर्षोल्लित झालाय काय? होय मित्रांनो, एवढ्यासाठी झालाय. 25,000 ची सभा आता करोडातल्या अर्धा तास पोलीस बंदोबस्त मला नेत होते. म्हणजे प्रकाश आंबेडकरची वस्ती वाढली. आता आमचे प्रचंड जल्लोष, प्रचंड ईर्ष्या, प्रचंड करुणाचा, प्रचंड याच गारगोटीच्या प्रत्येक नागरिकांना, याच गारगोटीतल्या प्रत्येक व्यापाऱ्यानं, याच गारगोटीतल्या सर्वच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या प्रकाश आंबेडकरला ताकीद दिली. त्या ताकदीचा राधानगरी उदयमध्ये टंका वाढला. तुमच्या सर्वांच्या ताकदीवर विश्वासावर 5 वर्षांपूर्वी आपण बघितलेलं स्वप्न होतं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे प्रचंड वेगाने आपण निघालोय. इतका वेग जबरदस्त आहे. लाट नव्हे सुनामी लाट हवी असं मला काम करता येईल. व्यासपीठावरचे सगळे दिग्गज नेते ज्यांची नावं घ्यावीत, आदरणीय वसंतराव नाईक, आदरणीय मधुआप्पा, आदरणीय BSR नाईक, आदरणीय महेश आप्पा, आमचे सन्मान्य प्रवीण भैया आहेत, निगम सर आहेत, आदरणीय बाळासाहेब देवर्डेकर आहेत, प्रकाश पाटील आणि आमचे सर्व मान्यवर व्यासपीठावरचे सगळे नेते, राधानगरी तालुक्यातले प्रमुख सगळे नेते, आजोरा तालुक्यातले प्रचंड नेते आणि या सगळ्यांच्या साक्षीने मी सगळ्या गारगोटीतल्या प्रचंड तरुणांना, सगळ्या तिथल्या गारगोटीतल्या सामान्य माणसांनी त्या प्रकाश आंबेडकरमध्ये आपलं सगळं विश्व बघितलंय, त्या सगळ्यांना मी सलाम करतो. मित्रांनो, म्हणून सांगितलं की आपण जिंकू. निवडणुकीमध्ये पैसे पाहिजेत, पट्टी काढून पैसे पाहिजे, त्याशिवाय राजकारण करता येत नाही म्हणणाऱ्या लोकांच्या समोर अरे पैसे सुद्धा देतात लोक आणि निवडून सुद्धा देतात. हे चित्र राधानगरी बुदरगडामध्ये प्रचंड कोण नाही अशा पद्धतीचं काम करायला. जे लोक गेली 15 दिवसात निवडणुकीचा शेवट आहे, आजपर्यंत एकही गाडी कोणाला दिली नाही. आजपर्यंत मोटरसायकलला पेट्रोल घातलंय म्हणे तुम्हाला इथं घातलंय का? कसे का नाही? इथं आम्ही जिंकलो. जे विचार मांडला त्या विचाराला ताकद देणारी प्रचंड मोठी जनता पाहिजे. माणसाच्या आयुष्यात काय पाहिजे आणि आपणा सर्वांच्या साक्षीनं, आपणा सर्वांच्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये प्रचंड तो माहोल तयार झालाय. काल माझ्याकडे TV 9 आणि IBNचे लोक आले होते. त्यांनी विचारलं की एक नोट एक वोटच्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने निघाला लोक तुम्हाला प्रतिसाद देत आहे, कसं काय शक्य आहे? माझ्याकडे सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन अध्याय लिहायचा असेल तर तो राधानगरी बुदरगडच्या जनतेचा आणि मतदारांचा लिहावा लागेल. आणि त्या विद्यमान आमदारांच्यावर असणारी प्रचंड नाराजी, त्यांच्याविषयी असणारा जनतेच्या मनातला 10 वर्षातला प्रचंड राग आणि त्या रागाचा, असंतोषाचा होणारा प्रचंड उद्रेक प्रकाश आंबेडकरच्या निमित्तानं उद्या मतपेटीत बंद होणार आहे. प्रकाश आंबेडकर हा प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या मनातल्या अस्वस्थतेचा, आपल्या आपल्या मनातल्या भूमिकांचा, भावनांचा एक फक्त निमित्त वाटतोय आणि त्याच निमित्ताच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे. या तालुक्यातल्या सगळ्या जनतेच्या नेत्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, 15 वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या निवडणुकीला एका असाच गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या गारगोटीच्या मैदानात होतो. माझी मला सुद्धा मतदारसंघाची माहिती नव्हती, पण मला ह्या तरुणांनी सगळ्या वडीलधाऱ्या माणसाने आशीर्वाद दिला. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आजच्या विधानसभेपर्यंत ज्या पद्धतीनं माणसांनी माझ्यावर आशीर्वाद आणि प्रेम दिले, मित्रांनो, राजकारण केलं उडत तुमच्यासाठी काय पण माणसाने माझ्या
प्रेम बघितलं माझ्यासाठी या व्यासपीठाच्या सगळ्या नेत्यांनी नाव घ्यावी थोडी कमी तितके प्रचंड दिग्गज नेते कुणी काय काय सोचलं आणि कुणी काय काय केलं मित्रांनो तुमच्या साक्षीने सांगतो या सगळ्या नेत्यांसाठी या सगळ्या जनतेसाठी आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण येण्यासाठी जर प्रकाश आंबेडकरचा किंचितचा उपयोग झाला तर या प्रकाश आंबेडकर जिंकला असं म्हणेन आपण सर्वांच्या साक्षीने सांगतो ज्या पद्धतीचा या मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात प्रचंड प्रतिसाद मिळतोय ज्या पद्धतीचा माणसांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा उत्साह आम्ही बघतोय माता भगिनींना प्रचंड चेहरा येतात आणि ह्या प्रकाश आंबेडकरला बोलतात अरे कोण प्रकाश आंबेडकर या गावाला एक मंडळाचा पोरगा पण त्या पोराला भाई आंबेडकरचा पोरगा दुसरी ओळख युवा स्पोर्टचा अध्यक्ष तिसरी ओळख आणि त्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांनी दिली प्रचंड ओळख प्रचंड तीन तालुक्यात फिरतोय माणसं जल्लोषानं नाचतायत पण मला ज्याने उभा केलं मला ज्याने वाढवलं मला ज्याने तुम्हा सगळ्यांच्या समोर वाटून दिलं त्या सगळ्यांना नतमस्तक होतो निवडणूक आपण जिंकूच पण निवडणुकीच्या पलीकडे सुद्धा तुम्हा सर्वांची मन मी जिंकले त्याच्यात मी खूप मिळवलं एवढंच मी तुम्हाला सांगतो खूप प्रचंड प्रेम 15 दिवसांमध्ये पेट्रोल टाकणारा कधी तक्रार करत नाही गाडी फिरवणारा कोण तक्रार करत नाही का फिरतोय त्याला कळत नाही जेवण मिळत नाही संध्याकाळी जाऊन घरला जेवतोय पण जेवताना सुद्धा त्याला करायचं आहे काय तर प्रकाश आंबेडकरच्या निमित्त एक नवीन राजकारण करायचं आहे आणि काय पाहिजे मला म्हणून मी आपल्या सर्वांना पहिल्यांदा सांगितलं की मित्रांनो मी जिंकलो मी खरोखर भाग्यवान आहे की प्रचंड ताकदीचं विश्वासाचं आपल्या सर्वांचं नातं अधिक दृढ करायचं आहे या गारगोटीतल्या प्रत्येक माणसाचा या गारगोटीतल्या प्रत्येक व्यक्तीचा या तालुक्यातल्या प्रत्येक नेत्यांचा आणि आपल्या सगळ्या भागात कार्यकर्त्यांचा आभार मानावे अभिनंदन करावे तेवढं कमी आहे या सगळ्यासाठी फक्त आता खूप बोलायला पाहिजे पण वेळ कमी आहे तिथं हजारो लोकांचं ट्रॅफिक बंद सुटताना पोलिसांचा सुद्धा नाकेनऊ झालं मला सोडताना एवढं प्रचंड प्रेम लोक करत होते पण तुम्हाला 2 ते 3 गोष्टींसाठी मी विनंती करतोय तेवढी करूया आणि खूप अजून बोलूया असं मी तुम्हाला सांगतो 3 दिवस आहेत पैसे वाटायचा धंदा कारण हाजरीवर सुद्धा आता माणसं मिळत नाहीत पलीकडच्या बाजूला आणि इथले मात्र माणसं प्रचंड मिळाले पैशाच्या थैल्या सोडून माणसं विकत घ्यायची कल्पना पलीकडच्या बाजूला चाललेली आहे एखादा पुढारी एखादा तरुण मंडळ कुठं तरी मिळते का बघायचं बुद्धिभेद करायचं आणि त्या माणसांना तुला 2 पैसे देतो शपथ घे म्हणून सांगायचं हे होणार आहे रात्री 3-4 रात्री जाग्या करावी लागते तुमची तयारी आहे काय डोळ्यात तेल घालून प्रत्येक घर आणि घर गावान प्रत्येक मतदान पेटीतलं मत जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसायचं नाही यासाठी तुमची तयारी आहे काय निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही पद्धतीचं चुकीचं काम करायचं नाही आणि चुकीचं झालं तर ते खपून घ्यायचं नाही यासाठी तुम्हाला लोकांची अहोरात्र राबायची तयारी आहे काय हेच करूया हे 3 मुद्दे आणि ह्या 3 गोष्टींवर तुम्ही फक्त ताकद द्या उद्याच्या राजकारणामध्ये हा प्रकाश आंबेडकर तुमच्या सगळ्यांच्या ईर्षेच्या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच काम करायला एवढ्या ठामपणे विश्वास देतो कुठल्याही पद्धतीनं कुणाला न तू म्हणता ज्या पद्धतीनं आदरणीय संजय मंडलिकांनी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे माझी शिफारस केली शिवसेनेचे इथं व्यासपीठावर बसणारे सगळ्या नेत्यांचा आदर ठेवतो आदरणीय भैया प्रकाश पाटील आहेत सगळे नेते त्यांनी सगळ्यांनी माझ्या उमेदवाराला समर्थन दिलं प्रकाशनं उमेदवारी दिली तर सगळं अतिशय व्यवस्थित कोल्हापुरातनं पुण्यातनं मुंबईतनं सगळे शिवसैनिक इथं आलेत कदाचित स्टेजवर सुद्धा मला नावं घ्यायला सुद्धा कदाचित पडेल पण ते सगळे शिवसैनिक ताकदीनं मुंबईत गेलो तर प्रचंड उसळून वाहणार आम्ही मुंबईमध्ये परवा गेलो मुंबईमध्ये परवा मला जाता आलं नाही 400, 500, 1000, 1500 लोकांचा मेळावा होता त्यांनी मला सांगितलं पुण्यात मेळावा झाला त्यांनी मला सांगितलं की या सगळ्या गोष्टींच्यासाठी आम्हाला मुंबईत यायला काही व्यवस्था आहे का उदयराव मी त्यांना सांगितलं की पट्टी काढून पुढारी मला केल्या लोकांनी माझ्याकडे पट्टीचे पैसे नाही पेट्रोल विचारला जातोय का माहित नाही मी तुमच्या ट्रॅव्हलिंगचे पैसे कसे करणार दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं हरकत नाही दुसऱ्या दिवशी 350 लोकांची मिटिंग झाली त्यांनी मला सांगितलं की काही हरकत नाही आमच्या सगळ्यांची मिटिंग झाली किंवा प्रकाश आंबेडकरांना आपल्याला मतदान करायचं आहे शिवसेनेचा उमेदवार आहे आपला सर्वांचा विचार तोच आहे तर आपण एक करूया की इथून बसून आपण सगळ्या लोकांना सांगूया 4 दिवसानंतर परत मला फोन आला त्याने सांगितलं अहो आम्ही तुम्हाला तिथे येऊन जेवढी मदत करत नाही त्याच्यापेक्षा प्रचंड मदत होऊ शकते मी म्हणलं ते कसं काय अहो आम्ही असं ठरवले म्हटले की आम्ही 350 लोक प्रत्येकानं 10 माणसाचं जोडली तर किमान 5 ते 6,000 मतं आम्ही तुम्हाला इथलं फोनवरनं प्रत्येक वेळा माणसाला म्हणून मिळू शकतो म्हटलं काय हरकत नाही 4 दिवसानंतर परत फोन आला ते म्हणजे आता 5,000 नाही 10-15 हजारापर्यंत तुम्हाला आम्ही मदत देऊ शकतोय मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे त्यांचं म्हणणं आहे ज्याला पलीकडे फोन करतोय तो म्हणजे आम्ही प्रकाश आंबेडकरलाच मतदान करतो माणसांच्या उत्साह प्रत्येक माणसांच्या ईर्ष्या आज सुद्धा पुण्याला MIDC पुण्यातल्या सगळ्या पिंपरी चिंचवडला हजारो लोकांचं मीटिंग झाले पिंपरी चिंचवडच्या मीटिंग बाबत दुसऱ्या
कोल्हापुरातल्या खाडवण कामगारांची मिटिंग झाली, MIDCतली मुलं मग मॉन्टी स्पिनिंगचे असतील, जे आमच्या MIDC पाठिंबा देत आहेत, गिरणी कामगारांचा पाठिंबा आहे, तरुणांचे तांड्याच्या तांडे आहेत, पुढाऱ्यांचे अतिशय मोठे मोठे सगळे कार्यकर्ते नेते आपल्या पाठीशी आहेत आणि तरुणाही पेटून उठल्या, ईर्ष्या झाली आहे, लोकांना निवडणूक हातात घ्यायची आहे आणि या निवडणुकीचा फक्त प्रकाश आंबेडकर निमित्त आहे. 10 वर्ष या लोकांनी ज्यांना पट्टी काढून उभा केलं त्यांचा हिशोब त्यांना चुकता करायचा आहे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीच्या मतपेटीच्या मतदानामध्ये मतदान करूया. कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्र वैरेचे जागे राहतं काम करूया. आपल्या सर्वांच्या ताकदीवर शक्तीवर विश्वासावर प्रचंड मोठे काम करूया. ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आपल्या सर्वांना प्रकाश आंबेडकर